हालेलुया 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 येशू महाराज की जय येशू महाराज की जय येशू महाराज की जय हे प्रभू येशू नाम में सर्वांचे स्वागत करते हैं प्रभु यीशु के नाम से आप सबका स्वागत करते हैं देवाला धन्यवाद देते कि आज देवा ने उपवास प्रार्थना ठेवली और प्रभु को धन्यवाद देते की परमेश्वर ने आज उपवास प्रार्थना रखा तो आज उपवास प्रार्थनेत आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे आज उपवास प्रार्थना में हम सबने प्रार्थना करना है सगळ्यांनी सबने है ना आता काही जणांनी मोजकेनीच प्रार्थना केली और कुछ लोगों ने अभी प्रार्थना की मैंने किया तुमच्या ब्रदरांनी केली अंकल ने किया कांबळे भाऊनी केली और आपल्या जमुना मावशीने केली जमुनाजी माझ्यासाठी जमुनाताईने केली और जमुना आंटीने किया तर म्हणून तुम्ही सर्वांची प्रार्थना झाली पाहिजे और आप सबकी प्रार्थना होनी चाहिए वाचूया मत्ती अध्याय 17 हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 17 मत्ती अध्याय 17 मत्ती अध्याय 17 त्याचे 19 उसका 19 त्याचे 19 उसका 19 मत्ती अध्याय 17 त्याचे 19 उसका 19 मैथ्यू चैप्टर 17 वर्स 98 मत्ती अध्याय 17 उसका 19 चेलों ने एकांत में यीशु के पास आकर कहा हम उसे क्यों नहीं निकाल सके मग येशूचे शिष्य त्याच्याकडे खासगी रीतीने आले आणि त्यांनी त्याला विचारले आम्हाला त्या भूताला का काढून टाकता आले नाही इथे आपण पाहतो एक दुष्ट आत्म्याने ग्रस्त झालेला एक लहान मुलगा आहे त्याला फिटचा आत्मा आहे और दुष्ट आत्मा से ग्रस्त एक छोटा बच्चा है उसको फिट की आत्मा है उसके अंदर तो जात नव्हता और वो जा नहीं रहा लहानपणापासून त्याच्यात होता वो बचपन से उसके अंदर था प्रॉब्लेम काय झालेला और समस्या क्या थी येशूच्या 12 शिष्यांकडे त्याला नेलं होतं और यीशु के 12 शिष्यों के पास उसको लेकर गए 12 शिष्यांनी भूत नहीं काढली और 12 चेलों ने उस भूत को नहीं निकाला कारण वाचूया आपण हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 10 मध्ये मत्ती अध्याय 10 में मत्ती अध्याय 10 मत्ती अध्याय 10 येशू ख्रिस्ताने दुरात्म्यांना दूर करण्याचा अधिकार दिला आहे और यीशु मसीह ने दुष्टात्मा को दूर करने का अधिकार दिया है वाचूया 10 अध्याय मैथ्यू चैप्टर 10 मत्ती अध्याय 10 आणि त्याचे 7 उसका 7 स्वर्गाचे राज्य स्थापले जाण्याचा काळ जवळ आला आहे स्वर्ग का राज्य स्थापित करने का यानी यहाँ पर बनाने का अभी समय आ चुका है अशी त्यांना घोषणा करा असं म्हणून तुम्ही क्या करो परमेश्वर के राज्य की घोषणा करो ऐसा प्रोक्लेम करो जोर से बोलना आजारांना बरे करा किसको जो बीमार है उनको चंगाई दो मृतांना जिवंत करा जो मरे हुए हैं उनको जिंदा करो कुष्ठ रोगियांना शुद्ध करा जो कोढ़ी है उनको चंगा करो शुद्ध करो पवित्र करो यानी उनके कोढ़ को निकालो भूतग्रस्तांतून भूते काढून टाका जितने जनों के बीच अंदर भूत है वो क्या करो उनको निकालो आणि ह्या शिष्यांनी ही सेवा केली और इन शिष्यों ने सेवा को किया भूतांना काढलं और भूतों को निकाला वाचू शकतात ते सेवा करून ते कामगिरी करून ते आले और आगे आप पढ़ सकते हैं कि वो सेवा करते वो वापस आए यीशुला ते सगळं सांगत होते और आम्ही असं केलं भूत तुझ्या नावात आमच्या द्वारे निघत होती और यीशु ने को सब बताने लगे कि तेरे नाम से हमने दुष्टात्माओं को निकाला खूप आनंदित होते थे और वो बहुत आनंदित थे भूत त्यांच्या नावाने निघले ना कि भूत उनके नाम से यीशु के नाम यीशु ने त्यांना नाव दिलं त्याचं नाव और यीशु ने उनको अपना नाम दिया था आणि ते आनंदित झाले और वो आनंदित हो गए अरे येशूच्या नावात आमच्या तर आम्ही भूताला म्हणतो जा जातात ते अरे वाह यीशु के नाम से हम बोल रहे भूतों को कि यीशु के नाम से निकल जाते वो निकल जा रहे भूताला खूप आनंद होता उनको बहुत आनंद था जेव्हा ह्या पीठ आलेल्या दृष्ट आत्म्याला त्याला हिंदीमध्ये मिरगी लिहिलेलं आहे आणि मराठीत पेपरेकरीचा जो मुलगा होता त्याला आनंद राहायला असं वाटलं हा पण जाईल और जो पीठ की आत्मा से ग्रस्त वो लड़का था उनको लगा कि अगर उसको हम डांटेंगे तो वो निकल जाएगा तर आम्ही ऑलरेडी इतके दुष्टात्म्यांना काढलेले आहे पहिले आम्ही इतनी सारे दुष्टात्माओं को निकाल चुके हैं परंतु हा बऱ्याच वर्षापासून ह्या माणसामध्ये ह्या मुलामध्ये असल्यामुळे पर ये बहुत साल से उस बच्चे के अंदर होने के कारण वो जरा पावरफुल झाला वो थोड़ा पावरफुल था त्याच्याकडे थोडी ताकद झालेली तो मोठा झाला होता और उसके पास इतनी ताकत हो गई थी और उसके अंदर रहकर वो बड़ा हो गया म्हणून ते काढू नाही शकले इसलिए वो शिष्य लोग निकाल नहीं सकते कोणती अशी घटी होती त्यांच्या शिष्यांमध्ये पहिले ते दुष्टात्म्याने त्यांनी काढलं पण आता ह्याला ते का काढू शकले नाही त्याची एक उणीव तिथे दाखवली गेली आहे और पहले जो चेले थे वो दुष्टात्माओं को निकाल सकते थे पर अभी इसके अंदर से दुष्टात्मा को क्यों नहीं निकाल सकते वो जो घटी थी वो यहाँ पर लिखी गई है 21 वचन तरी पण असल्या जातीचे भूत प्रार्थना आणि उपवास केल्याशिवाय जात नाही मैथ्यू 17 वर्स 21
मॅथ्यू 17:21 काय लिहिलेलं आहे तिथे? असल्या जातीचं भूत, असल्या जातीचे दुष्टात्मे प्रार्थना आणि उपवास केल्याशिवाय निघत नाही. मला कळालं. म्हणून आहे ना, अशा या भूतांना काढण्यासाठी और ऐसे दुष्टात्माओं भूत को निकालने के लिए ख्रिस्ती लोकांकडे ताकद पाहिजे. और मुस्लिम के पास ताकत होनी चाहिए. जर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. और मैं आपको थोड़ी भी बता दूं. आमच्या शाळेमध्ये एक गेम होता और हमारे स्कूल में एक गेम था, त्याला म्हणतात कांदे बटाटे. और उसको बोलते हैं कांदा बटाटा. मी हा गेम आहे, तुमच्या पण शाळेत झाला असेल कांदे बटाटे. और आपके स्कूल में भी ये गेम हुआ होगा. प्रत्येक शाळेमध्ये कसा कांदा बटाट्याचा गेम असतो माहिती और हर स्कूल में कांदा बटाटे का गेम कैसे होता है मालूम है? इथे थोडासा कांदा बटाटा असा ठेवला जायचा. और पहले कांदा बाद में बटाटा ऐसे रख कर जाते थे. आणि मग त्या मुलांनी काय करायचं, और उन बच्चों ने क्या करना है, 1 2 3 शिटी वाजवायची ते सर. और वो जो सर थे वो सीटी बजाते थे. म्हणजे शिटी वाजवली और सीटी बजाई, एक उचलायचं टोपलीत टाकायचं, दुसरं उचलायचं टोपलीत टाकायचं, असं करून ते उचलायचे आणि त्या गेमला कांदे बटाटे बोलायचे. और उठाकर वो लोग क्या करते थे, टोकरी में डालते थे. और इस स्थिति से वो गेम होता था. पण आमच्या वर्गामध्ये जशी जशी मोठे आम्ही झालो, और हमारे स्कूल में जैसे हम बड़े बड़े होते गए, तर आमच्या जे गेम आहे ना कांदा बटाटा, तो कांदा बटाटा नसायचा. और ये जो गेम था कि कांदा बटाटा, वो कांदा बटाटा नहीं होता था. परंतु त्या ठिकाणी दुसरा मुलगा असायचा किंवा मुलगी असायची. और उसकी जगह पर दूसरा लड़का लड़की होती. कांदे आणि बटाट्याच्या ठिकाणी काय करायचं, कांदा और बटाटे की जगह पर क्या करना, जर मुलं खेळतात ते मुलांना उभे करायचे. और बच्चे खेल रहे तो लड़कों को खड़ा करने का. आणि जर मुली आहेत तर मुलींना ते उभे करायचे. और लड़की है तो लड़की को खड़ा करने का. मग ते जेव्हा शिटी वाजवायचे, तो जैसे वो सीटी बजाने से, आमचे सर असे सरच होते, आम्हाला पीटीला सरच होते. ते असे 10वी पर्यंत सर होते. शिटी वाजवली और जैसे सीटी बजाया तर काय घ्यायचं, तो क्या होता था, तर ज्याने कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय और जिन्होंने भाग लिया है तो पळत जायचा, वो भाग कर जाता था. तिथं जो कांदा ठेवला आहे और वहाँ पर जो कांदा रखा है त्याला उचलायचं उसको उठाने का आणि आणून तिथं सोडायचं. और लाख कर छोड़ देने का. पुन्हा जायचं, वापस जाने का. त्याच्या दुसऱ्या थोडंसं पुढं ठेवलेलं असायचं ना दुसरा, और थोड़ा सा आगे रखा जाता था दूसरा. त्याला उचलायचं, उसको उठाने का, पुन्हा आणून इथं सोडायचं. वापस लाकर छोड़ देने का. आता बिचारे जर निर्बल असले, समझो अगर वो निर्बल रहेगा मजबूत उभे केलेले आहे, और मजबूत खड़ा किया गया है, उचलू शकतील का? तो उठा सकेंगे क्या? नाही ना. नहीं ना. मग अशीच परिस्थिती होते ह्या आपल्या जर आत्मिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं, और आत्मिक रीति से अगर हमने देखा, तर आपल्या पण जीवनात जर आपली प्रार्थना आणि उपवास नसेल ना, तर दुरात्मे मोठे असतात आपल्याला. तो हमारे जीवन में भी अगर उपवास और प्रार्थना का जीवन नहीं रहेगा तो हमारे जीवन में दुष्ट आत्माएं बड़ी रहती है. आपण त्यांच्याशी लढायला जातो, उचलायला जातो त्यांना, हम उनसे लड़ने के लिए जाते हैं, उनको उठाने के लिए जाते हैं, हेच आपल्याला उचलून पटकून देतात. और वही हमको उठाकर पटक देते हैं. तुम्ही बघा, जेव्हा आपण तुम्ही 50 किलोची गोणी उचलायला जा, आप देखो 50 किलो का जो गोली आप उठाने के लिए जाओ तर तुम्ही काय होता, तो क्या हो जाता है, तुम्हीच वागता, आप खुद झुक जाते हैं. वागता, झुक जाते हैं. बरोबर आहे. नाहीतर पोटावर जोर पडतो, नहीं तो पेट के ऊपर कमर जोर पण आता है. जाते आणि पोटही जातं, और कमर भी चला जाता है और पेट भी चला जाता है. है ना. म्हणून आपण 50 किलोची गोण उचलू नाही शकत. इसलिए हम 50 किलो की गोली उठा नहीं सकते हैं, खरी गोष्ट आहे, कारण ती आपल्यापेक्षाही वजनदार आहे. क्योंकि वो हमसे भी उसको बहुत वजन तुम्ही है. जर बघायला गेला तर तुमचं वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे, और देखा जाए तो आपका वजन 50 किलो से भी ज्यादा है. पण तरीही तुम्ही 50 किलोची गोण उचलू शकत नाही. पर फिर भी आप 50 किलो का जो गोली है आप उठा नहीं सकते. त्यांचं 50पेक्षा कमी आहे, त्यांना जरा क्रेज आहे तात्या. पण मी सांगते, मोस्टली आपल्या लोकांचं बऱ्याच जणांचं वजन 50च्या पुढं तरी आहे. और हम सबका वजन भी 50 किलो से भी ज्यादा पण है. आपण उचलतो का? पर हम उठाते ही क्या, नाही उचलू शकत. नहीं उठा सकते. म्हणून काय करावं लागतं, त्याच्यापेक्षाही जास्त ताकद पाहिजे. इसलिए क्या करना पड़ता है, उससे भी ज्यादा ताकत चाहिए. जी आत्मे माणसांना छळतात, जो आत्मा मनुष्य को चलती है, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला छळतात, आपकी फैमिली में आपको चलती ते है, तुमच्यापेक्षा बलवान आहे. वो आपसे भी बलवान है. तुमच्या प्रत्येकाच्या घरात कुणाच्या मध्ये दुरात्मा आहे आणि त्याच्याद्वारे तो तुम्हाला छळतो. और आपके घर में हर किसी का किसी व्यक्ति में दुष्ट आत्मा ही है और वो आपको चलती है. आणि तो स्ट्रॉंग झालेला आहे, और वो बहुत स्ट्रांग हो चुकी खूप है, मजबूत झालेला आहे. वो बहुत मजबूत हो आणि चुकी है. त्याच्यामुळे तुम्ही जसे हे शिष्य सहज गेले,
त्यांची प्रार्थना नव्हती, त्यांचं उपवासाचं जीवन नव्हतं. येशूचे शिष्य प्रार्थना करत होते का? और यीशु के चेले प्रार्थना करते थे क्या? नाही. येशूचे शिष्य उपवास करत होते का? और यीशु के जैसा उपवास करते थे क्या? फरीसी लोकांनी सांगितलं, फरीसियों ने बताया, फरीसीच्या चेल्यांनी, की तुझे शिष्य उपवास करत नाही. और फरीसियों के चेलों ने बताया कि तेरे जो चेले हैं वो उपवास करते म्हणजे हैं. येशूच्या शिष्यांना कधीच उपवास करताना लोकांनी पाहिलंच नाही. मतलब यीशु के चेलों को कभी भी उपवास करते समय उन्होंने देखा ही नहीं. म्हणून त्यांनी तो प्रश्न विचारला. इसलिए उन्होंने वो सवाल पूछा. म्हणून सांगायचा उद्देश काय आहे? इसे बताने का उद्देश्य क्या अगर है? उपवासच नाही, अगर उपवास ही नहीं, प्रार्थना नाही, प्रार्थना ही तर नहीं, आपल्या जीवनात असलेल्या, आपल्या घरात खेळत असलेल्या दुरात्म्याला आपण काढू शकत नाही. तो हमारे जीवन में और हमारे घर में जो दुष्टात्माएं खेल रही है उसे हम नहीं निकाल सकते. आपल्या जीवनात, हमारे जीवन आपल्या में, घरात, हमारे घर आपल्या में, लोकांच्या जीवनात हमारे लोगों के जीवन जो में दुरात्मा काम करतोय, खेळतोय, त्रास देतोय, आपल्याला दुःख देतोय, त्याला आपण काढू शकत नाही. जो दुष्टात्मा तकलीफ दे रही है, हमें चल रही है, उसे हम नहीं निकाल सकते. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे की तिथे सांगितलेलं आहे की तो ज्याला फेब्रुवारीचा जो आजारी आहे त्याच्या वडिलांनी सांगितलं, मी तुझ्या 12 शिष्यांकडे नेलं. और जो जिस लड़की के अंदर मिर्गी था उसके पिताजी ने यीशु को कहा कि मैं तेरे 12 शिष्यों के पास होकर उसको लेकर ते गया, काढू शकले नाही. पर वो निकाल नहीं सके. म्हणजे तुम्ही विचार करा, आप सोचो, ऑलरेडी ह्या शिष्यांनी खूप दुष्टात्म्यांना काढले, पहले उन शिष्यों ने बहुत दुष्टात्माओं को निकाल चुके हैं, परंतु आता ते का काढू शकले नाही? पर अभी वो क्यों नहीं निकाल कारण सके? उपवास आणि प्रार्थना नाही. क्योंकि उपवास और प्रार्थना उनके जीवन में म्हणून नहीं था. फार गरजेचं आहे. उसके साथ किधर जा रही हो? नहीं, नींद लग रहा है उसके, इसीलिए भेजी कि किधर बैठी है? घूमने के लिए जा रही है. अरे बैठ इधर. नींद आ रही है? और नीचे देखने के बाद यहाँ वहाँ देखने के मध्ये बाद नींद मध्ये आती बोलत है. जाओ. मी जेव्हा तुमच्याशी बोलते ना, जब मैं आपसे बात करती हूँ ना उत्तर द्या. तो उत्तर दो, तर मध्ये मध्ये तुम्ही बोलाल ना, और बीच बीच में आप बात करोगे ना तुम्हाला झोप नाही तो आपको नींद नहीं आणि है. मी तुम्हाला सांगते, जर झोप आली तर तुम्ही त्याच्याशी लढा. और नींद आई तो आप उस दुष्टात्मा से लड़ो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की माझा पहिला दिवस उपवासाचा खूप भारी जातो मला. और पहला दिन उपवास में मुझे बहुत भारी जाता है. हर वेळेला शुक्रवारचा पण शुक्रवार का दिन मला त्रास होतो. मुझे तकलीफ होती है, मला मगाशी पण आराधनेमध्ये त्रास होतो ना, म्हणून मी काढत होती त्या आराधना. और आराधना में मुझे तकलीफ हो रही थी, इसलिए उस आत्मा को मैं निकाल कंटाळा रही थी. देतो, कंटाळा. उपवास नको करू, कंटाळा देतो. और सत्य बोलते, देव ऐकतो. और परमेश्वर सुनता है, वो दुष्टात्मा मुझे कंटाला मला दिलाता है बोरिंग आणतो, और मुझे बोर करवाता मला है, जडपणा करतो, मुझे भारीपन लगता माझे है डोळे भारी करतो. और मेरे आंखों को भारी कर देती मला है. असं वाटतं की नको. मुझे ऐसा लगता है नहीं आतून चाहिए, फिलिंग्स येतात नको. और अंदर से फीलिंग्स आती है नहीं देव चाहिए. ऐकतो. और ये सब बातें परमेश्वर सुनता है. प्रेयर करते. पर मैं यहाँ पर बैठकर प्रार्थना करती हूँ, मी तिथे बसून प्रार्थना करून त्या आत्म्याला काढले, मग मला जांभया यायला लागतात. और मैं वहाँ पर बैठकर प्रार्थना करती हूँ, फिर मुझे जांभई आने मग लगती मी है. सोडते, हा तो दुष्टात्मा गेला, मग मला ताजतवानं वाटतं. और तब मुझे महसूस होता है कि वो दुष्टात्मा चली गई और मुझे तरोताजा किया जाता है. प्रार्थना करायची. इसे प्रार्थना करना है. झोप येत असेल, काही असेल, तिच्या तिथं झोपेचा आत्मा निघून समाजात. और नींद आती है तो वहीं पर होना है, नींद के आत्मा मेरे अंदर से निकल जाए. ज्या येशूच्या शिष्यांनी दुरात्म्यांना काढलं, रोग्यांना बरं केलं, आज ते त्या निर्गी आलेल्या, एखाद्या छोट्याशा फिट आलेल्या दुष्टात्म्याला ते काढू शकले नाही. आपण असं म्हणतो छोटासा आत्मा, पण नाही, तो बऱ्याच वर्ष त्या घरात असल्यामुळे त्या मुलामध्ये राहून तो प्रबल झाला होता, बलवान झाला होता. और जो शिष्यों ने दुष्टात्मा निकाल चुके थे, जो बीमारी थी उनको चंगा कर चुके थे, वो अभी वो छोटे से दुष्टात्मा को, वो हम तो छोटा बोलते पर वो बड़ा था क्योंकि वो इतने सालों से उसके अंदर था, उस दुष्टात्मा को वो नहीं निकाला. त्यासाठी शिष्यांना उपवास आणि प्रार्थना करावी लागली. इसलिए उन शिष्यों को उपवास और प्रार्थना करना पड़ा. तसंच आपल्या जीवनामध्ये जी कार्य करतात आत्मे, ते जर जात नाहीये ना, तर तुम्हाला उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. तो हमारे जीवन में भी जो दुष्टात्माएं काम करती है, अगर वो जाती नहीं तो आपको भी उपवास और प्रार्थना करना पड़ेगा. तुमच्या लोकांमध्ये जो आत्मा आहे, जो तुम्हाला छळतो, तुम्हाला रडवतो, तुम्हाला त्रास देतो, त्याच्यातून निघण्यासाठी तुम्हाला उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. और आपके घर के लोगों के अंदर जो दुष्टात्मा है, जो आपको तकलीफ देती है, आपको रुलाती है, आपको दुख देती है, उस दुष्टात्मा से लड़ने के लिए आपको उपवास और प्रार्थना करना चाहिए. फार गरजेचं आहे. बहुत जरूरी है. हालेलुया, हालेलुया, सगळे बोलणार हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. देव चांगला आहे प्रियानो. परमेश्वर अच्छा है प्रियो. तर सांगायचा उद्देश, आज लाईट जाणार होती असं मेसेज आला होता. तर
तर प्रियानो, आज सांगायचा उद्देश काय आहे? और बताने का उद्देश्य क्या आज है? आपण उपवास प्रार्थनेत आलेलो आहोत. आज हम उपवास प्रार्थना में आए हैं. गेल्या काही दिवसापासून वर्षापासून ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आत्मे त्यांना त्रास देतात. वे कितने सालों से, कितने महीनों से जो दुष्ट आत्मा है उनके जीवन में, मसीहों के जीवन में और उनके घर में काम कर रही है. शायद तुमच्या जीवनात, शायद आपके शायद जीवन में, तुमच्या घरातील लोकांच्या जीवनात. शायद आपके घर के लोगों के जीवन में. तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना तो हम करतो. उनके लिए प्रार्थना करने वाले हैं. उपवास प्रार्थना करणाऱ्याचं जीवन प्रार्थना झालीच पाहिजे. और उपवास प्रार्थना का जिसका जीवन है उसकी प्रार्थना होनी प्रियानो, चाहिए. मध्यस्थीची प्रार्थना झालीच पाहिजे. और मध्यस्थी की प्रार्थना होनी चाहिए. इब्रिकरांचं पत्र, इब्रानियों की पत्री, हिब्रू चॅप्टर 8 इब्रानियों की पत्री अध्याय 8 त्याचं 6. उसका 6. हिब्रू चॅप्टर 8 वर्स 6. इब्रानियों की पत्री अध्याय 8 उसका 6. परंतु जुन्या नियमशास्त्राप्रमाणे सेवा करणाऱ्यांपेक्षा ख्रिस्ताला स्वर्गात मध्यस्थ या नात्याने अधिक महत्त्वाची सेवा मोबदला म्हणून मिळाली आहे. आमेन. त्याला आता तो स्वर्गात गेल्यामुळे, येशू स्वर्गात गेल्यामुळे, और यीशु मसीह स्वर्ग में जाने गए इसलिए म्हणून आता त्याला एक मोबदला दिलेला आहे. अभी उसको कुछ मोबदला दिया त्याला है. गिफ्ट भेटलंय, उसको गिफ्ट मिला त्याला है. प्रतिफळ भेटले. उसको प्रतिफल मिला है. जसं जो काम करेल त्याला प्रतिफळ भेटेल ना. जैसे जो वो काम करेगा उसको प्रतिफल मिलता है. येशूने पृथ्वीवर येऊन येशूची परमेश्वराची योजना पूर्ण केली. और यीशु मसीह ने इस पृथ्वी पर आकर परमेश्वर की योजनाओं को पूरा किया है. म्हणून आज त्याला एक सेवा दिली गेली आहे. इसलिए आज उसको एक सेवा दी गई है. ती सेवा आहे मध्यस्थीची सेवा. वो सेवा है मध्यस्थी की सेवा. आणि मध्यस्थीची सेवा देवाने त्याला दिलेली और आहे. मध्यस्थी की सेवा परमेश्वर ने उसको दी है. पहा, बायबलमध्ये असं पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. और पवित्र शास्त्र में ऐसा लिखा गया है. पहिला तिमोथी पहला तिमोथी अध्याय 3 अध्याय 3 त्याचं 5. उसका 5. पहिला तिमोथी पहला तिमोथी की पत्री अध्याय 3 अध्याय 2 अध्याय 2 त्याचं 5. उसका 5. फर्स्ट तिमोथी चॅप्टर 2 वर्स 5. की एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांमध्ये ख्रिस्त येशू हाच मनुष्य एकमेव मध्यस्थ आहे. म्हणून प्रियानो, आज आपल्यामध्ये आणि देवामध्ये एकच मध्यस्थ आहे. इसलिए हमारे बीच में हमारे और परमेश्वर के बीच में एक ही मध्यस्थी जो है. रात्रंदिवस आज आपल्यासाठी काय करतो? मध्यस्थी करतो. जो रात दिन हमारे लिए मध्यस्थी करता है. पण हे मध्यस्थी सेवा करत असताना और ये मध्यस्थी की सेवा करते समय तो कधी असं म्हणतो का, वो कभी ऐसा बोलता है क्या, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, मैंने तेरे लिए प्रार्थना की है. तुझ्या जीवनामध्ये आता जो मध्यस्थीची तो सेवा करतोय, जसं उदाहरण मी सांगते, तो कशी मध्यस्थीची सेवा करतोय. और उदाहरण के तौर पे मैं आपको बताती हूँ कि वो कैसे मध्यस्थी की सेवा करता मी है. दाखवते. तर तिथे देव बसलेला आहे. और यहाँ पर परमेश्वर बैठा है. त्याच्या उजवीकडे उसके दाहिनी ओर येशू बसलेला आहे. और यीशु मसीह बैठा है. तिथे 2 सिंहासन आहे. स्वर्गामध्ये 2 सिंहासन आहे. और स्वर्ग में 2 सिंहासन है. तिथे देव बसलेला आहे. यहाँ पर परमेश्वर बैठा है. देवाच्या उजवीकडे और परमेश्वर की दाहिनी ओर येशू बसलेला आहे. यीशु मसीह बैठा है. आणि जेव्हा तो तुमच्यामध्ये काही पाप बघतो, तो जब वो आपके अंदर कुछ पाप देखता जसं है, समजा जागृतीचं पाप सांगते, जागृति का पाप बता दे, चूक आहे, गलत है. आपलं ऐकायचं आणि ज्या व्यक्तीकडून ऐकलं त्याला सांगणं, और अपना लोगों का सुनने का और क्या करने का, जिस व्यक्ति के बारे में बोला है उसको जाके बताने का, हे सर्वात घाणेरडं पाप आहे. और ये सबसे गंदा पाप है. आणि 2 भावांमध्ये फूट टाकणं, हे देव या पापाला नफरत करतो. बायबलमध्ये लिहिलंय, अशा पापांना मराठीत काय लिहिलेलं आहे? घृणा करतो. और 2 भाइयों में फूट लगा जो व्यक्ति लगाना है उससे परमेश्वर घृणा करता है. तर हे आता जेव्हा ती करते, और जब वो ऐसा करती है तर देव म्हणतो की पाप केलं तिला शिक्षा भेटलीच पाहिजे. तो परमेश्वर कहता है कि उसने पाप किया उसको शिक्षा मिलनी असा चाहिए. दोष लावणारा कुणाकडे आहे? देवाच्या समोर शैतान आहे. तो सदैव दोष लावतो. और ऐसा दोष लगाने वाला दुष्ट शैतान परमेश्वर के सामने ही वो दोष लगाता है. मग देव काय करतो? तो परमेश्वर क्या करता है? लगेच येशू तिथून मध्यस्थी करतो. और यीशु तुरंत क्या करता है? वहां से मध्यस्थी करता है. जाणे चुकली ती, जाने दो उसने गलती की तिला है घडवेल, और मैं उसको बनाऊंगा. बालिश होय, और वो छोटी ही है अभी. तिला काय कळत आहे? उसको क्या समझ में आता है? पुढे सुधरेल. और आगे जाके वो सुधर ठीक जाएगी. आहे, आतापर्यंत तिने खूप सारी वचनं ऐकली आहेत. और ठीक है, अभी तक उसने बहुत सारी वचन को सुना तिला ते है, कळालं नाही. उसको वो अभी तक समझा नहीं. मी आता काय करतो? मैं अभी क्या करता असं हूँ? वचन देतो ऐसा वचन देता हूँ की ते तिला आर पार लागेल. कि वो उसको आर पार लग ते जाएगा वचन तिला बनवेल. और वो वचन उसको बनाएगा. मग तो लगेच तिथं बोलतो. वो तुरंत क्या करता है? यीशु से बात करता है. आणि त्याच्याने काय होतं? परमेश्वर शिक्षा देतो. और उससे क्या होता है? परमेश्वर शिक्षा नहीं करता. त्याच्यामुळे काय होतं? देव शिक्षा करत नाही. इसलिए परमेश्वर तुरंत शिक्षा नहीं करता. तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? अशी ही सेवा करतो. और ऐसी वो सेवा करता है. तुम्हाला दिसली?
आपको देखी? ठीक आहे. येशूने कोणाला सांगितलं का? और यीशु ने किसी को बताया क्या? रुपाला सांगितलं? रुपा तुझ्या मुलीला असं झालंय असं झालंय असं मी केली सेवा वाचली देवाने तिला वाचवलंय और परमेश्वर ने उसको बचाया है, ऐसा बताया रुपा नहीं ना? अशी ही सेवा येशू करतो. और ऐसी सेवा यीशु मसीह ती करता सुद्धा है प्रार्थना दिवस और वो भी रातन दिन हमेशा ती ह्या सेवेत तो तत्पर आहे और हमेशा इस सेवा के लिए वो तत्पर है आणि हीच सेवा त्याने आज आपल्याला पण दिलेली आहे. और यही सेवा आज उसने हमें भी दी है। वाचूया. हम पढ़ेंगे दुसरं करंदीकरांचं पत्र दूसरा कुरिन्थियों की पत्री अध्याय 5 अध्याय 5 त्याचं 18. उसका 18 पहिलं करंदीकरांचं दुसरं करंदीकरांचं पत्र दूसरा कुरिन्थियों की पत्री अध्याय 5 अध्याय 5 त्याचं 18. उसका 18 ख्रिस्ताने जे केले त्याच्याद्वारे ज्या देवाने आपल्याला स्वतःकडे परत आणले त्या देवापासून या सर्व नव्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने त्याच्या कृपेखाली यावे व त्याचा देवाशी समीट व्हावा म्हणून प्रत्येकाला आग्रहाने गळ घालून त्याच्याकडे आणण्याची विशेष सेवा देवाने आम्हाला दिली आहे. आमेन. लोकांना वाचवण्याची लोकांना येशूकडे आणण्याची कळकळून प्रार्थना करणारी आणि मध्यस्थीची सेवा आज कोणाला दिलेली आहे? आपल्याला दिलेली आहे. कोणाला दिलेली आहे? हम लोगों को परमेश्वर से जोड़ने के लिए वापस मेल मिलाप करने के लिए ये सेवा प्रभु ने हमको दी है. म्हणजे लक्षात ठेवा जी सेवा येशू करतो ती सेवा त्याने आज आपल्याला दिली. और जो सेवा यीशु मसीह करता है वही सेवा आज उसने हमें भी दी है. मला कळालं आपको समझ में आया? ही सेवा आपण करायची और आहे. ये सेवा को हम करना है म्हणून ही सेवा करताना और ये सेवा करते समय पोटात गोष्टी जरा हजम करा. और पेट में थोड़ी बातों को हजम करो. म्हणजे हजम नाही झाली तर काय होतं? हजम नहीं होता है तो क्या होता है? जुलाब. म्हणून आज या 7 दिवसात 7 रविवार सोडा 6 दिवसात ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना करू आणि तुम्ही जर त्या प्रार्थना करणाऱ्या व्यक्तींना जाऊन सांगितलं तर तुम्हाला जुलाब होणार. और जिस व्यक्ति के लिए हम प्रार्थना करेंगे और अगर आप लोगों ने उस व्यक्ति को जाकर बताया तो आप सबको जुलाब होगा. अहो आपण तुम्ही विचार कराल आपण ख्रिस्ती मंडळी आहे आम्ही थोडी असे आहोत. सगळे नाही तसे. और सब लोग ऐसे नहीं है काही जण गोष्टी पचवतात और कुछ लोग बात को हजम करते हैं काही लोक असे पण आहेत और कुछ लोग ऐसे भी हैं ही मंडळी सोडली आहे जे मंडळीचे विरोधी आहेत, त्यांना पण जाऊन चर्चमधल्या गोष्टी सांगतात. आजही अशी लोक आहेत. और जो कुरिन्थियों के विरोधी है उनको जाके वो उन बातों को बताते हैं और आज भी ऐसे लोग हैं. अशी लोक नाही नाही मी तुम्हाला नाही सांगते ते. अहो काय सांगायचं मेघाच्या घरातल्या गोष्टी मेघाच्या जीवनातल्या गोष्टी तिच्या सासूला सांगतात. आणि ताई जैसे लोग मेघाताई मेरा मेरी बहन के जीवन में जो कुछ बातें चल रही है वो लोग क्या करते हैं अपनी मंडळी असाही व्यक्ती आहे. और कलीसिया में ऐसे भी व्यक्ति हैं ते लोक काही चुकीचं करत नाही. और वो कुछ गलत नहीं करते त्यांना वेगळं राहण्याची सल्ला आम्हीच दिलाय. और उनको अलग रहने की सलाह हमने आम्ही दी कधी आई वडिलांपासून मुलांना लांब नाही करत. और माता पिता बच्चों को कभी भी माता पिता से हम दूर नहीं ती करते बाईच कशी आहे और वो औरत ही ऐसी है. कट्याळ आहे ते असतात की आपण पचवणं गरजेचं असतं. और कुछ ऐसी बातें होती है जो हमें हजम करना जरूरी होता है. मुलासाठी मध्यस्थी करतो प्रार्थना करतो तो तर त्या व्यक्तींना जाऊन सांगायची गरज नाही. अरे तुझ्या घरात असंच आहे आम्ही प्रार्थना केली आम्हाला कळालं. हम किस विषय के लिए प्रार्थना करते हैं किसके लिए प्रार्थना करते हैं उस व्यक्ति को जाके बताने की जरूरत नहीं कि तेरे घर में ऐसा ऐसा है हमने प्रार्थना किया है. बोलायची काहीच गरज और नाही. ये बताने की कोई भी जरूरत मी नहीं. सांगितलं इसलिए मैंने बताया पचवा. बात को हजम करो. तर आता आपण काय करणार आहोत एक एक विषयांसाठी प्रार्थना करणार. अभी हम क्या करने वाले हैं एक एक विषय के लिए प्रार्थना करने वाले हैं. कुटुंबाबद्दल जेव्हा प्रार्थना केली तर समजा मी तुम्हाला आतापर्यंत आपण कॉमन करू कुटुंब सोडून जे कुठले प्रभू त्यांना जोड. पण कोणता व्यक्ती कोणती फॅमिली त्याच्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करू मग जाऊन त्या व्यक्तीला सांगू नका अगं सरिता तुझा नवरा असा आहे हो बाई. माणसं अशीच करतात. मनुष्य ऐसे ही करते हैं ना. जाऊन ज्याचं दुखणं असतं त्या दुखण्यावर मीठ चोळायची कामं करतात काही जण. और जिसके जीवन में दुख है उसके जीवन में जाकर वो लोग नमक लगाने का काम करते हैं. एक बाई मला संध्याकाळच्या चर्चला येते. और वो शाम की चर्च में आती है तिने मला सांगितलं और उसके लिए मुझे बताया है. मी तिला म्हटलं का तू थांबत नाही. और मैंने उसको बोला तू रुकती क्यों नहीं? पहिली जय येशू करून जायची आता तू जय येशू करून जात नाही. पहले जय यीशु करके जाते थे अभी जय यीशु करके नहीं जाते. माझ्या जीवनात जे दुःख झालं त्याला कशी पब्लिसिटी झाली आहे. और मेरे जीवन में जो दुख था वो अभी सबको वो अभी फैल गई है. ख्रिस्ती लोकांनी पण पसरवलं अविश्वासी लोकांनी तर जास्तच पसरवलं. और मसीह ने भी फैलाया और अविश्वासी लोगों ने भी ज्यादा मी फैलाया. जेव्हा चर्चला येते और जब मैं चर्च में आती हूँ म्हणजे सर्वात पहिलं
मला त्याच विषयाबद्दल विचारतात. तो सबसे पहले वो उसी विषय के बारे में हमारे बात करते हैं। मला दुःख होतं. तो मुझे दुख होता है म्हटलं अगं ते तुला प्रेम करतात म्हणून विचारतात. और वो तुझे प्यार करते हैं इसलिए वो पूछते हैं। शायद ते प्रार्थना करत असतील म्हणून तुला विचारतात. शायद वो प्रार्थना करते रहते हैं इसलिए आपको म्हणजे पूछते ते हैं। प्रार्थना करतात तर देव त्यांना सांगेलच ना झालं नाही झालं. तो वो प्रार्थना करते तो परमेश्वर उनको बताएगा ना कि हुआ कि नहीं माझ्याजवळ हुआ। ती व्यक्ती दिसेल ना, और मेरे साथ वो व्यक्ति दिखेगी ना, येत नाही म्हणजे अजून झालेलं नाही. और वो आती नहीं मतलब अभी तो कुछ काम हुआ माझ्या नहीं। दुखण्यावर ते कशा रीतीने टोमणे मारून मीठ आणि मसाला चोळतात. और मेरे दुख के ऊपर वो क्या करते हैं, टोना मारते हैं और नमक और मसाला लगाते हैं। म्हणून मी थांबत नाही. इसलिए मैं रुकती नहीं। म्हणून बघा काय होईल. म्हणून सांगायचा उद्देश काय, आपण जर एखाद्याच्यावर प्रार्थना आता करणार आहे तर मी खूप सारे विषय काढलेले, काहींनी मला स्वतःहून सांगितले की माझ्यासाठी प्रार्थना करा. और कुछ लोगों ने मुझे खास बताया कि हमारे लिए प्रार्थना करो, सांगू ना. तो उनको जाकर आप बताऊंगा। तिथे तुझ्या घरात अशी परिस्थिती आहे, बरा झाला का ग तुझा नवरा, और तेरे घर सुधारला में का ग बाई तुझा नवरा, और तेरे घर में ऐसी परिस्थिति, तेरा पति चेंज हुआ क्या, बदलला का, चेंज कामाला हुआ क्या, बिमाला जातो का नाही, पैसे देतो का नाही. अब काम पर जाता ही नहीं, पैसा देता ही नहीं है। हे आपलं काम नाहीये. और ये हमारा काम नहीं है पूछने का। तुम्हाला देवाला सांगायचंय की प्रभू त्याने कामाला जाऊन दे, त्याने पैसे देऊ दे घरात. और आपको परमेश्वर को कहना है कि प्रभु वो काम पर जाने का और पैसा अपने घर में देना। ती जर सांगते की नाही बघा ना मावशी असे माझा नवरा अजून सुधारला, तर मग तुम्ही विचारा, हा ठीक आहे मी करते प्रार्थना. और अगर उसने आपको समझ में आया तर तो सांगायचा उद्देश तोच आहे बताने का उद्देश्य यही है की आपण आता ज्या विषयासाठी रोज 6 दिवस प्रार्थना करतो. कारण काय वचन ऐकलं आता बघा, ती ती पण उपवास करते. और वो भी उपवास करती है, ती उपवास करते, वो उपवास करती सरिता है उपवास करते, और सरिता ही उपवास करती है आठवड्याचा शुक्रवारचा पण उपवास करते. और हफ्ते का शुक्रवार का भी उपवास पण करती है। तरीही तिच्या घराची परिस्थिती बदलली आहे का, और फिर भी उसके घर की परिस्थिति चेंज हुई है क्या, बदलली आहे. चेंज हुई तिचा है, नवरा बदललाय, उनका पति चेंज हुआ है क्या, जमीन सेल झाली आहे, और जमीन का काम हुआ है क्या, नाही झालं ना. नहीं हुआ ना। आज हालाकीची परिस्थिती आहे. और बहुत विकट परिस्थिति तर है। म्हणून त्यासाठी आपण आज मिळून जर आपण सगळ्यांनी जर प्रार्थना केली तो आज अगर हम सबने मिलकर प्रार्थना किया तर तो आत्मा निघून जाईल ना. तो वो आत्मा निकल जाएगा आज कि आपल्या सगळ्यांचा उपवास आहे आज ना. हम सबका उपवास है ना। फक्त माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, आपण एखाद्या, मला हे शिकवायचंय, सर्वात पहिलं स्वतःला बनवा. मला प्रभू, मला दुसऱ्यांचं घाण उतरून काढण्याची सवय जी आहे ती माझ्यातून काढून टाक. और सबसे पहले अपने आप को बनाओ और दूसरों की गलतियां निकालने का जो गंदी आदत मेरे अंदर है उस बात को प्रभु मुझे पुन्हा करायची निकाल। जी घाणेरी सवय आहे, ह्याचं काढ, त्याचं काढ, त्याचं काढ, त्याचं काढ, त्याचं बोल, ह्याचं बोल, त्याचं बोल, ही घाणेरी सवय माझ्यातून निघून जाऊ. और निंदा करने की जो मेरी आदत है, इसका निकाल उसका निकाल, वो गंदी आदत मेरे अंदर से निकाल दे। मी प्राजक्तावर बसते, मी बोलते का सरिताच्या जीवनात असं आहे बघ, तुझ्या बाजूला बसलेली मेघाच्या जीवनात असं आहे बघ, मागे बसलेली मेघाच्या जीवनात असं आहे, बोलते का. 1-1 तास आम्ही बसतो. और प्राचीनता दीदी के साथ में 1-1 घंटा बैठती हूँ, फिर भी मैं किसी और आम्ही यांचं त्यांचं नाही करत. हम इसका उसका नहीं निकालते। पूनमच्या बाजूला राहते, मी तिला म्हटलं पूनम मी चांगली बोलली, और ले ना, चांगलं जर तुला चांगल्या ठिकाणी देवाने दिलं, और परमेश्वर तुझे अच्छी जगह पर लेकर गए हैं, तुम तेरी अच्छी है। वाईट पण बोलू शकत असते ना. और जळण असते तिच्यावर मी वाईट बोलली, जळण आहे म्हणून वाईट बोलेल ना. और जलन अंदर ही इसलिए बुरा बोल जर रही मी है। पूनमला जळते, और मैं पूनम दीदी के ऊपर जलती हूँ, मला तिचं चांगलं सुख बघवत नाही, और मुझे उसका सुख देखा नहीं तिला जाता। म्हणे अगं बाई तुझ्या घरात काय चाललंय गं, और उसके घर में क्या चल रहा है, पोरं बिरं बरी येतात, और बच्चा नवरा बरा आहे का, और पति ठीक है क्या, कधी विचारायचं कभी ऐसा पूछा है। काय करायचं, मी तिला डायरेक्ट विचारेल ना, और मैं उसको डायरेक्ट पूछूंगी ना, काय पूनम बरी आहे का नाही, और पूनम दीदी ठीक है नवरा क्या? बरा आहे का, पति ठीक है तिला क्या? विचारायचं. इसको क्यों पूछूंगी, बरोबर ना. सही मी बताइए। तिला प्रेम करते, तिच्याबद्दल मी मागे कशी घाल बोलेल, और मैं उसको प्यार करती थी, उसके पीछे में बुरा कैसे बोलोगे, सांगा. बताओ। बरोबर ना. हा स्वभाव ठेवाच, और ये स्वभाव रखो, हे स्वभाव येऊ दे. ज्याला विचारायचंय, मला हिच्याबद्दल विचारायचं तर हिलाच विचारून दे ना. और मुझे इसके बारे में पूछना है तो मैं उसको ही पूछना आज चाहिए। देव आपल्याला सांगतो, पहिलं आज आपण सर्वात पहिलं स्वतःसाठी प्रयत्न करा. और सबसे पहले हम खुद के लिए प्रार्थना मग करेंगे। आज आलेल्या काही लोकांच्या लिस्टमध्ये जी नाव आहे त्यांच्यासाठी आपण नंतर प्रयत्न करा. और जो आए हुए नाम है लिस्ट में, उनके लिए हम बाद में प्रार्थना पहिलं करेंगे। स्वतःसाठी अशी प्रार्थना करा, और सबसे पहले खुद के लिए ऐसी प्रार्थना मला करो, बनव, प्रभु मुझे बना, मुझे बना, मला ख्रिस्ती लोकांसाठी प्रेम दे. और मुझे मसीह के लिए प्यार दे, त्यांच्या पाठीमागे बोलण्याची जी घाणेरी सवय ती काढून टाक. और उनके पीठ पीछे बोलने की जो गंदी आदत है वो मेरे अंदर से त्यांचं निकाल गाण, दे। त्याचं गाण, लाले लाले लाव, भांडणं लाव,
निंदा कर, हे सर्व काढून टाक. और इसका निकालना उसका निकालना और झगड़ा लगाना ये सब गंदी आदतें मेरे अंदर से निकाल दे. मला तू बनव, प्रभु तू मुझे बना, मला बनव. मुझे बना. आणि आता मी ज्यांच्यासाठी प्रार्थना करेन, ज्यांचे ज्यांचे काही गुप्त विषय मला कानावर आले तर मी काय करावं, मी ते पचवावं. और जो गुप्त विषय मेरे कान पर आएंगे जिनके लिए हम प्रार्थना करेंगे वो बात को हजम करने के लिए मुझे बना. मी त्याला हजम करावं, मला जुलाब होऊन करेन. और उस बात को मुझे हजम करने के लिए मदद कर, मुझे जुलाब मत होने दे. जुलाबाचा व्यक्तीचा काय प्रॉब्लेम असतो माहिती, और जिसको जुलाब हुआ रहता है उसका क्या प्रॉब्लम रहता है मला हमारा, कंट्रोल नसतो. उसको कंट्रोल नहीं देता. म्हणून ते काय होतं, असं खाली पडतं. असं जसं चालतो तसं तसं ते खाली खाली पडत जातं. जैसे जैसे वो चलते हैं वैसे वैसे हम नीचे गिरते रहते हैं. काय खाली पडतं, क्या नीचे गिरता है, घाण. गंदगी. सत्य बोलते मी, हसवण्याच्या उद्देशाने नाही बोलते, ते सत्य बोलते. और वो सच बात है. मग तसंच आहे, जेव्हा आपण असं करतो ना कामं तर ती घाण पडत राहते. तो जैसे हम ये काम करते हैं ना तो वो गंदगी नीचे गिरती जाती है. करेक्ट आहे. फिर वास येतो ना. फिर बदबू आती है नहीं. म्हणून सांगायचा उद्देश तसाच आहे. इसे बताने का उद्देश्य यही जेव्हा है. तुम्ही त्या गोष्टी वचन करत नाही आणि सांगत जाता ना, तुमच्या विचारातून ती घाण पडत असते. म्हणून त्या व्यक्तींच्या बद्दल तुम्ही घाण बोलत राहा. जब आप उस बात को हजम नहीं करते तो आपके अंदर से वो गंदगी निकलती जाती है, इसलिए आप उस व्यक्ति को जाके बताते हैं आणि ती घाण पडत राहते. और वो गंदगी गिरती जाती म्हणून है. प्रियांनो, सांगायचा उद्देश सर्वात पहिले आपण प्रार्थना करू इथे म्हणून की माझं पोट म्हणजे मला स्वतःला स्ट्रॉंग बना, इसलिए हम सबसे पहले खुद के लिए प्रार्थना करेंगे कि प्रभु मुझे स्ट्रॉन्ग बना, मला मजबूत कर, मुझे मजबूत बना मला स्ट्रॉंग कर, और मुझे मजबूत मला बना कळवळा येऊ दे लोकांबद्दल. और लोगों के लिए मेरे अंदर दया आने दे, त्यांच्यासाठी प्रेम असो, उनके लिए प्यार आने दे माझ्या अंतःकरणात त्यांच्यासाठी प्रेम दे. और मेरे अंदर उनके लिए प्यार दे. हे गरजेचं. ये जरूरी है. प्रेम जिथं असतं ना, जहाँ पर प्यार होता है त्याने ना अशा गोष्टी नाही होणार. वहाँ पर ऐसी बातें नहीं होंगी. करूया सर्वात पहिलं प्रार्थना. और सबसे पहले हम प्रार्थना करेंगे प्रार्थना करू पहिलं आपण आपल्या स्वतःसाठी. और सबसे पहले हम खुद के लिए प्रार्थना करेंगे. तर आपण उभे राहू. बाद में हम खड़े हो जाएंगे. उभं राहून मग आपण जे जे मी विषय एक एक व्यक्तीचा विषय देईल त्या एक एक व्यक्तीच्या विषयासाठी आपण प्रार्थना करू. और बाद में हम एक एक विषय के लिए हम प्रार्थना करेंगे. स्वतःच्याच ठिकाणी खुद की जगह पर सगळ्यांनी, सबने. मी पण माझ्या ठिकाणी बिना माहिती. और मैं भी मेरी जगह पर बिन माइक की. म्हणजे सगळ्यांची प्रार्थना करू. मतलब सबकी प्रार्थना हो जाए. त्यावेळेला मी जेव्हा बोलते या आपण सगळे उभे राहू, आपण प्रार्थना करू, और जैसे मैं कहती हूँ कि हम सब खड़े हो जाएंगे अपने हाथों से प्रार्थना करेंगे, सब खड़े हो जाते हैं, उभे राहतात, खड़े रहते हैं. मी धन्यवाद धन्यवाद हालेलुया बोलते, सगळेजण हालेलुया धन्यवाद. मग मी तर मी एकटी बोलते, आणि आपण- मग असं काय, प्रभू कोरोना व्हायरस काढून टाक. इथे लोक सहज माझे डोळे एकदम उघडले गेले. और सर मेरी आंखें ऐसे खुल गई थी. तुम्ही बघितलं काही काही जण बोलतात ते, पण काही काही जण काय करू, कोण बंद होईल. और कुछ कुछ लोग बोलते हैं पर कुछ कुछ लोग एकदम शांत रहते हैं. म्हणून मी आज ठरवलं, मला आज प्रभू बोला की तू अशीच प्रार्थना कर. और प्रभु ने आज मुझसे कहा कि आज तू ऐसी ही प्रार्थना म्हणजे कर. तुझाही आवाजामध्ये ते स्वतःची प्रार्थना करतील, तुझा आवाज तुझ्यापर्यंत राहील, देवापर्यंत पोहोचेल, त्यांचाही आवाज देवापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांनी प्रार्थना झाली असं होईल. और तेरी आवाज़ भी परमेश्वर के पास पहुंचेगी, इनकी आवाज़ भी परमेश्वर के पास पहुंचेगी और सबने प्रार्थना की ऐसा होगा. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. करूया, करेंगे. ठीक आहे. आपण डोळे बंद करू हम आंखों को बंद करेंगे. आणि आपण स्वतःसाठी प्रार्थना हम सबसे पहले खुद के लिए प्रार्थना करेंगे. प्रभूला म्हणून प्रभू मला घडव. प्रभु को कहेंगे प्रभु मुझे बना. प्रभू मला लोकांसाठी, माझ्या ख्रिस्ती बंधू भगिनींसाठी, एक एक कुटुंबासाठी मला प्रेम दे. और परमेश्वर को कहेंगे कि प्रभु हर एक कुटुंब के लिए मेरे अंदर प्यार है. हा मला बनव, मुझे बना प्रभु, मला बनव. मुझे बना. माझ्यातून घाणेरडा हा स्वभाव, ह्याचं काढ त्याचं काढ हे काढ, हे सर्व काढून टाक. और मेरे अंदर से गंदा स्वभाव इसका निकाल उसका निकाल, ये सब बुरी आदतें मेरे अंदर से निकाल दे. निंदा करण्याचा स्वभाव काढून, निंदा करने का स्वभाव मेरे अंदर से निकाल दे. एकमेकांच्या पाठीमागे बोलण्याचा स्वभाव काढून टाक. और एक दूसरे के पीठ पीछे बोलने का स्वभाव मेरे अंदर से निकाल प्लीज दे. प्रभू, प्लीज मेरे मला या पिता, पापातून मुक्त कर. मुझे इस पाप से मुक्त कर. माझी बंधनं तोडून टाक. मेरे इस बंधन को तोड़ दे. आज या उपवासामध्ये आज इस उपवास में मी प्रार्थना करते, मैं प्रार्थना करती हूँ. प्रार्थना करतो. मैं प्रार्थना करता हूँ. माझ्यातून हा आत्मा और मेरे अंदर से ये आत्मा पाठीमागे बोलण्याचा, पीठ पीछे बोलने का घाण पसरवण्याचा और गंदगी फैलाने का आणि वाईट बोलण्याचा, और बुरा बोलने का ख्रिस्ती लोकांचं चांगलं बघून जळण करण्याचा, और मसीहों का अच्छा देखकर उनके ऊपर जलन करने का हा
हा आत्मा माझ्यातून काढून ये सारी आत्माएं मेरे अंदर से यीशूच्या निकाल नावात दे निघून और यीशु के नाम से निकल जाए, यीशूच्या नावात निघून यीशु के नाम से निकल जाए। मला मध्यस्थीची सेवा आहे, मुझे मध्यस्थी की सेवा मला दे, मध्यस्थीची सेवा आहे. मुझे मध्यस्थी की सेवा मला दे, फार गरज आहे या सेवेची. मुझे बहुत जरूरी है ये सेवा या की। सेवेचं प्रतिफळ आहे देवाच्या जवळ बसणं. और इस सेवा का प्रतिफल है कि परमेश्वर के निकट कारण बैठना, मध्यस्थी करणारा देवाच्या चरणावर असतो. क्योंकि मध्यस्थी करने वाला परमेश्वर के चरणों पर रहता आज है। येशू आज प्रभू येशू माझा देव तो तर देवाच्या बाजूला आहे. और आज मेरा प्रभु यीशु मसीह को परमेश्वर के बाजू में है। मी पण जर ही सेवा केली तर मी माझ्या येशूच्या बाजूला होईल. तो अगर मैंने भी ये सेवा किया तो मैं भी मेरे यीशु के बाजू में मला जाऊंगी। करणं गरजेचं आहे. मुझे करना मला जरूरी है, येशूच्या जवळ बसायचं आहे. मुझे यीशु के पास बैठना। म्हणून प्रभू मला ही सेवा हवी आहे. इसलिए प्रभु मुझे ये सेवा म्हणून चाहिए। माझ्यातनं जे वाईट आहे ते काढून टाक. तो मेरे अंदर से जो कुछ बुरा है वो निकाल दे। प्रभू मला घडव, तो मुझे बना, मला बनव, मुझे बना मला प्रेमाने भर, और मुझे प्यार से भर। माझ्या दया येऊ दे. और मेरे अंदर लोगों के लिए दया आने दे। माझ्यात समजदारी पण आहे. तो मेरे अंदर समझदारी आने दे। प्लीज प्रभू माझ्यावर दया कर. प्लीज प्रभु यीशु मुझ पर दया कर। अशी स्वतःसाठी प्रार्थना. और इसे खुद के लिए प्रार्थना करो। पवित्र पिता तुम हम सब उद्धार आहे और हम आपके हाथ की मिट्टी है प्रभु. हमें आकार दे, हम आपके हाथों की रचनाएं प्रभु. अभी भी हम बहुत सारी बातों में बिगड़े हुए हैं. आज हम प्रार्थना करते हैं, जो वचन हमने सुना मध्यस्थी की प्रार्थना करना बहुत ज़रूरी है. और उपवास किया है तो प्रभु प्रार्थना होनी ही चाहिए. इसलिए आज ऐसे बहुत सारे ऐसी आत्माएं हैं जो होता है घरों में और जीवनों में जो आपके कहलाते हैं, उनके जीवन में काम कर रहे हैं. यीशु के नाम से मैं मानती हूँ मेरे मन को इधर बेटा. आज हम उनको मध्यस्थी करते समय पहले हम प्रार्थना करते हैं प्रभु अपने लिए हमें बनाना, उनके लिए फीलिंग्स, प्यार, दया आने के लिए सहायता करना. हमारे अंदर हजम होने वाला यानी हम कुछ बातों को गुप्त रखने वाले भी होने के लिए मदद करना. बाइबल में लिखा है राजाओं गुप्त बातों को रखने में, और एक जगह लिखा है राजा गुप्त बातों को प्रकट करने में होना चाहिए. तो प्रभु कभी कभी कुछ बातें गुप्त रखना है. आप भी तो बहुत सारी बातें हमसे, बहुत सारी बातों से गुप्त रखिए जो अच्छे के लिए भले के लिए. तो प्रभु हमें भी वैसे ही होने के लिए सहायता करना. हमें अगर किसी के बारे में हम किसी के लिए प्रार्थना करते हैं, उनकी गुप्त बातों को तो हम किसी को न बताने के लिए सहायता करना, अनुग्रह करना. किसी के दुख के ऊपर हम जाकर नमक और मिर्ची छेड़ने वाले नहीं, परंतु उस दुख के ऊपर मरहम पट्टी करने वाले बनने के लिए, सांत्वना देने वाले, उत्साहित करने वाले हम बनने के लिए सहायता करना. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है. अनुग्रह करना प्लीज़ मेरे राजा, मेरे मान पर करना. ये मेरी खास प्रार्थना है. सब कुछ आपके हाथों में. दया रखना, आशीष देना मेरे मन को इधर से राजेश पिता. प्रभु हम सबको यीशु के लोग तले लाते, करुणा के कृपा के पंखों में सदा सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते मेरे पिता. अनुग्रह करना, दया रखना. धन्यवाद देते पिता.
प्रभु यीशु के नाम से इन सबको यीशु के लहू से कवर कर दे, ताकि प्रभु जिन भाई बहनों के लिए, जिन लोगों के लिए प्रेयर करेंगे, उनकी आत्मा इनके ऊपर अटैक नहीं करे, इनको वापस इनके ऊपर चलकर हमला नहीं करे, इनके घर में वो तमाशा नहीं करे। इसीलिए मैं प्रभु इनके जीवन पर यीशु का लहू लगा के, इनके घर के एक एक व्यक्तियों के ऊपर यीशु का लहू लगा के, प्रभु इनके घर में जो निर्बल है उनके ऊपर भी यीशु का लहू लगा। तेरा लहू ढाल है, तेरा लहू कवच है। धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से।